नागभीड किडनी प्रकरणातील रोशन कुळे याचा अयोध्ये साखरेला 1,74,00,000 रुपये देण्यात आले होते आणि किडनी विकून त्यांनी पैसे दिले होते। ही बातमी सर्व अगोदर भारत देशात जय महाराष्ट्रानं दाखवली आणि त्याच्यानंतर प्रशासन पूर्णपणे जागे झालं। आज या निमित्तानेच त्याला न्याय मिळावासाठी शेतकरी नेते बच्चू कडू हे आज मिंथूर या गावाला भेट दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चा निघणार आहे। ते आपल्या सोबत आहे का? बच्चू कडू, आप जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही इथं आलेला आहे, काय मागणी असणार आहे आणि कसा मोर्चा? नाही, मला एक सांगा का या सगळ्या याच्यामध्ये ही काही लहान गोष्ट नाहीये। मी त्या दिवशी बोललो, हे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलचं रॅकेट आहे आणि निवड कारवाई पुरतं या घटनेकडे पाहू नये। ही घटना गंभीर आहे। पहिली गोष्ट तर किडनी विकाची वेळ या देशामध्ये येतं म्हणजे आपण 21व्या शतकात जात असताना आणि तिसरी अर्थव्यवस्था निर्माण होत असताना जर अशा प्रकारची किडनी विकून जर त्याच्यावर अशा प्रकारची परिस्थिती येत असेल तर हे अपयश आहे सरकारचं, सगळ्यात मोठं अपयश आहे। आणि सगळ्यात गंभीर गोष्ट अशी आहे का मुख्यमंत्र्यांनी एक कॉल करू नये? त्यापेक्षा गंभीर गोष्ट आहे का आम्ही येपर्यंत गावातल्या लोकांच्या संवेदना का जागृत होत नाही? त्या जागृत झाल्या पाहिजे होत्या। म्हणजे हा जर किडनी विकण्याचा प्रकार जाती धर्माच्या वर जर काही आधारित असतं तर आम्हाला मोर्चे काढायची गरज नाही पडली असती। म्हणून आम्ही जे करतोय ह्या संवेदना आम्ही शेतकऱ्याप्रती आमच्या जागृत आहे आणि असं ढेपाळलेलं शासन या घटनेकडे ज्या गंभीरतेने पाहत नाही त्याचा निषेध करायचा। 1,74,00,000 हे तर मोगलातही नव्हतं, मोगलाईमध्ये पण नव्हतंय। पण देवाभाऊ तुम्ही फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेऊन नाही चालत। प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलं पण खरा राम भक्त इथं मरतोय भटंगेच्या कटंगेच्या नावानं। तुमचा बावनकुळे जो शावकार आहे आणि बावनकुळे जे काही मंत्री आहे, सत्तेतही बावनकुळे आणि शावकारही बावनकुळेच आहे। काय प्रकार काय चालू आहे? आणि म्हणून आम्ही म्हणतोय का जे काही लुटलं ते या शेतकऱ्याला परत दिलं पाहिजे, त्यांची प्रॉपर्टी सील केली पाहिजे। अजूनही पोलिसांनी केली नाही, त्या संदर्भात कारवाई नाही। ह्या सगळ्या बँकेच्या बाहेर निघाल्यानंतर जो शेतकरी खाजगी सावकारकडे जातं त्याच्यासाठी महाराष्ट्र लेवलवर समिती नेमून असा अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यासाठी एक दालन, एक कक्ष उभं केलं पाहिजे। कर्नाटकच्या धर्तीवर ज्या पद्धतीने झालं का एखाद्या शेतकऱ्याला आत्महत्याची वेळ येत असेल तर त्याचा कॉल कोण घेणार आहे? सरकारची जबाबदारी आहे का नाही कॉल घ्यायची? ती व्यवस्थाच नाही आहे। आणि मग त्यासाठी सगळे आम्ही एकत्र होऊन ही सगळी आम्हाला सगळ्या लोकांना जातीपाती धर्मामध्ये गुंतून ठेवलं आहे का नाही, त्याच्यासाठी आम्ही सुद्धा मेंदाळ झालो आहे ना। आम्हाला याच्या संवेदनाच राहिल्या नाही। मी म्हणत होते का आम्ही याच्या उदर गावानं का निषेध केला नाही? गाव एक दिवस का बंद राहिलं नाही? कुठे गेले आमच्या संवेदना शेतकरी म्हणून? त्या आम्ही जागृत ठेवतोय, करतोय, त्याच्यासाठी मोर्चा करतोय। वामनराव आहेच। झालेला आहे 1 महिन्यापासून कोणताही नेता किंवा कोणाचा फोन इथं आला नाही, कसं पाहता? नाही तर कसं आहे, ईव्हीएम मशीन आणि पैसा आणि वरतून आहे धर्माची चादर। काँग्रेस म्हटलं तर मुस्लिम आणि दलित सोबत राहतं आणि भाजप म्हटलं तर हिंदू राहतं। पण शेतकऱ्याची गरज कोणाला आहे? काय गरज आहे? तो मरते काय कुत्र्या मांजरापेक्षाही? तुम्ही सांगा, किडनी काढून बाहेर देशात जाऊन किडनी विकल्या जातं, काय गंभीर काय हो? आम्ही एसआयटी तर आम्ही आल्यावर स्थापित केली त्यांनी, एकटा पोलीस अधीक्षकच तपास करत होता। हे रॅकेट तो रोशन सांगत होत आहे का किडनी विकताना तिथं 10-15 राज्यातले लोक होते विकाले। काय गंभीर आहे? एका इकडे प्रचारात बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि रोज आम्हीच काटतोय, तुमचेच कार्यकर्ते कापतोय। बीजेपीचा कार्यकर्ताच तो शावकार आहे। याच्यासाठी सत्ता घेतली होती हिंदूले कापाला? मला सांगा की आज आंदोलन आहे, आज तुम्ही निवेदन देणार आहे, काय मागणी असणार आहे आणि याच्यानंतर पुढचा पाऊल काय? आमचं म्हणणं आहे का राज्य स्तरावर या प्रकरणाची एक समिती तयार करून ह्या ज्या घटना दिवसांदिवस वाढत चालल्या, काय होतंय बँकिंगचं थकीत झालं का तो सावकाराकडे जातं आणि खाजगी सावकारकी देशामध्ये राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि त्याचा खूप बळी पडत आहे शेतकरी। अव्वा सव्वा पैसे तुम्ही हे किती गंभीर आहे का 1,74,00,000
अरे त्यांचे मंगळसूत्र मोडावं लागले, आईचं मंगळसूत्र मोडलं, भाऊजाईचं मोडलं, बायकोचं मोडलं, बहिणीचं मोडलं, शेत विकलं, ट्रॅक्टर विकला. इथून हे संपलं नाही तर किडनी विकावं लागली. लाज वाटली पाहिजे रे त्या सरकारला. थोडी तर लाज वाटू द्या ना. एकीकडे लाडकी बहीण म्हणतात आणि दुसरीकडे लाडकी बहिणीचं माणसाचं कसं आहे, लाडकी बहीण हा विषय आहे ना, त्या लाडकी बहिणीसाठी आलाच नाही. तो मतदानासाठी आलेला आहे. त्याच्या मागचा जो विचार होता, सत्ता होती, लाडकी बहीण नव्हती. लाडकी बहिणीला 1500 दिले म्हणजे सत्ता आपली येते, ह्या उद्देशातून केलेली सुरू झालेली आहे. ती त्यांचा परिस्थिती पाहून सुरू झालेली योजना नाही आहे. पुढचा पाऊल का राहणार आहे भाऊ? पाहू आता समोर काय होते ते. नक्कीच आपण बघितलं का आज निवेदन दिल्यानंतर पुढचा पाऊल ते ठरवणार आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, मिंथूर, नागभीड, चंद्रपूर.